तब्बल 8 किलोमीटरपर्यंत लागलेल्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा, गाडीत अडकलेल्या लोकांची ट्रॅफिकमधून सुटका करण्यासाठी धडपड. काही जण उपाशीपोटी प्रवास करत होते. लहान मुलं, वृद्ध व्यक्तींना त्रास होत होता. ट्रक, बस, लहान मोठ्या गाड्या अशी एकूण 4 ते 5 हजार वाहनं अडकून पडली होती. पेशंटना घेऊन चाललेल्या ॲम्ब्युलन्सनाही रस्ता मिळत नव्हता. हे सगळं घडलं मध्य प्रदेशातल्या इंदोर देवास हायवेवर. 26 जूनच्या दुपारपासून या हायवेवर मोठं ट्रॅफिक जाम झालं. 1-2 तास नाही, तर हे ट्रॅफिक जॅम तब्बल 40 तासांचं होतं. लोक ट्रॅफिकमधून सुटका करून घेण्यासाठी धडपडत होते, पण काही केल्या गाड्या पुढे सरकत नव्हत्या. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या ट्रॅफिक जॅममध्ये 3 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर काही जणांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. या सगळ्यासाठी स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAIला जबाबदार धरण्यात आलं. या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून 3 जणांचा मृत्यू झाल्यानं हे प्रकरण कोर्टात गेलं. मध्य प्रदेश हायकोर्टात याबाबत मंगळवारी सुनावणी पार पडली. पण या सुनावणीवेळी NHAI कडून करण्यात आलेल्या दाव्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. विनाकारण लोक घराबाहेर पडून गर्दी का करतात असं म्हणत NHAIनं एक प्रकारे ट्रॅफिक जॅमला लोकांनाच दोषी ठरवलंय. यावरून आता मोठा संताप व्यक्त केला जातोय. हे प्रकरण नक्की आहे काय? मध्य प्रदेशात ट्रॅफिक जॅम होण्याची कारणं काय? लोकांच्या आरोपांवर NHAIचं म्हणणं काय? सगळी स्टोरी जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात. मध्य प्रदेशातला इंदोर देवास हायवे. इथं गाड्यांची नेहमीच वर्दळ असते, पण 26 जूनच्या दुपारपासून या हायवेवर गाड्यांची गर्दी झाली. लहान मोठ्या सगळ्याच गाड्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्या. तब्बल 8 किलोमीटरपर्यंत 4 ते 5 हजार गाड्या रस्त्यावर अडकून पडल्या. इतक्या मोठ्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेल्या लोकांचे मोठे हाल होत होते. वृद्ध व्यक्ती, लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. इतकंच नाही, तर आजारी पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सचे सायरन्स वाजत होते, पण ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठीही रस्ता मिळत नव्हता. 26 जूनच्या दुपारपासून ते 27 जूनच्या रात्रीपर्यंत लोक या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडले होते. 28 जूनच्या सकाळी सुद्धा काही भागांमध्ये हेच चित्र होतं. साधारणपणे 1 ते 2 तासांच्या अंतरासाठी 40 तास लोक खोळंबले होते. या भीषण ट्रॅफिक जॅममध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. बहिणीच्या 13व्यासाठी इंदोरला निघालेल्या बिजलपूरचे 62 वर्षीय शेतकरी कमल पांचाल यांचा या ट्रॅफिक जॅममध्ये हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. कमल यांना गाडीत असताना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यांच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यामुळं त्यांच्या मुलानं इतर गाड्यांना बाजूला होण्याची विनंती केली, पण पुढे जायला रस्ताच नसल्यामुळं कमल यांची तब्येत आणखी बिघडली. काही तासांनी त्यांना देवासमधल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण वेळेवर उपचार न मिळाल्यामुळं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 32 वर्षीय संदीप पटेल यांचाही ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यानं हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. सकाळी संदीपच्या छातीत दुखायला लागल्यामुळं त्याच्या घरचे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते, पण मांगलिया इथं त्यांची गाडी अडकून पडली आणि त्यामुळं संदीपचा मृत्यू झाला. 55 वर्षांचे कॅन्सर पेशंट बलराम पटेल यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होतं. शुजालपूरहून त्यांना ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येत होतं. त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, पण ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळं ऑक्सिजन सिलेंडर संपला. तिथं दुसरा ऑक्सिजन सिलेंडर लावण्यात आला, पण अर्जुन बडोदा बायपासजवळ ॲम्ब्युलन्स पुन्हा एकदा अडकली आणि पुढच्या 2.5 तासात दुसरा ऑक्सिजन सिलेंडरही संपला. शेवटी कसंबसं त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 55 वर्षीय बलराम यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या ट्रॅफिक जॅमसाठी आणि झालेल्या 3 मृत्यूंसाठी लोकांनी स्थानिक प्रशासन आणि NHAIला जबाबदार धरलं. आता या ट्रॅफिक जॅमची नेमकी कारणं काय, यावरून होणारे आरोप काय ते बघूया. या ट्रॅफिक जॅमची प्रमुख 3 कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे अपूर्ण राहिलेली कामं. या हायवेवर मांगलिया इथं रेल्वे ओव्हरब्रिज आणि अर्जुन बडोदा इथं 6 लेनच्या रोडचं काम सुरू होतं. त्यामुळं हे ब्रिज त्यावेळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळं सगळं ट्रॅफिक हे सर्व्हिस रोडवरून डायव्हर्ट करण्यात आलं होतं, पण हे सर्व्हिस लेन अरुंद होते. त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणावर गाड्यांच्या वाहतुकीसाठी सर्व्हिस लेन अपुरे पडत होते. त्यात पावसामुळं खड्ड्यांमध्ये पाणीही साचून राहिलं होतं. वेळच्या वेळी ब्रिजची कामं पूर्ण झाली नाहीत. त्यात रहदारीच्या वेळीच ब्रिज दुरुस्त करण्याचं काम सुरू झाल्यामुळं हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप लोकांकडून केला जातोय. ट्रॅफिक जॅमचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे पर्यायी रस्ते सुद्धा बंद होते. मांगलियाहून सावेर रोड मार्गे पुढे जाण्याचा एक जुना रस्ता होता, पण हा रस्ताही बंद करण्यात आला होता. त्यामुळं गाड्यांची एकाच ठिकाणी गर्दी झाली
आणि मोठी कोंडी झाली. तिसरं कारण म्हणजे ज्या सर्व्हिस लेनवरून ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलं होतं तो सर्व्हिस लेन फक्त लहान गाड्यांसाठी होता, पण याच लेनवरून मोठमोठे ट्रक आणि बसेस जात होत्या. त्यामुळं आधीच खड्डे असलेल्या रस्त्यांवरून जाणं अवघड झालं असं लोकांकडून सांगण्यात येत आहे. ट्रॅफिक पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था केलेली नव्हती. पावसाळा झाला तरी ब्रिजची कामं पूर्ण झाली नव्हती. यामुळं लोकांची आधीच गैरसोय होत होती. 14 नोव्हेंबरला मध्य प्रदेश हायकोर्टानं याची दखल घेऊन एका महिन्याच्या आत ही कामं पूर्ण करण्यासाठी NHAIला आदेश दिले होते. पण 7 महिने झाले तरी ब्रिजची कामं पूर्ण झाली नव्हती. त्यात खड्डे असलेल्या सर्व्हिस लेनवरून वळवण्यात आलेली वाहतूक, यामुळं या सगळ्याबाबत प्रशासन आणि NHAIला जाब विचारण्यात आले. याविरोधात देवास इथले वकील आनंद अधिकारी यांनी मध्य प्रदेश हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली. ट्रॅफिक जॅममुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी कोणाची याबाबत या प्रकरणी मंगळवारी कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टानं NHAI, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, इंदोरचे जिल्हाधिकारी, इंदोरचे पोलीस आयुक्त या सगळ्यांना याबाबत आठवड्याभरात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले. पण सुनावणीवेळी NHAIचे वकील गिरीश पटवर्धन यांनी कोर्टात केलेला दावा धक्कादायक होता. कामं नसताना लोक घराबाहेर का पडतात, इतकी गर्दी का करतात, असं विधान पटवर्धन यांनी कोर्टात केलं. त्यामुळं NHAI कडून रस्त्यांची कामं वेळेत पूर्ण झालेली नसतानाही या ट्रॅफिक जॅमसाठी आणि त्यात झालेल्या तिघांच्या मृत्यूसाठी सरकारच्या संस्थेनं लोकांनाच दोषी ठरवल्याचं आता बोललं जात आहे. यामुळं देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. आता पुढच्या आठवड्यात या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे यामध्ये आता कोर्ट नक्की कोणाला दोषी ठरवणार हे पाहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? मध्य प्रदेशातल्या या ट्रॅफिक जॅमला आणि त्यात झालेल्या 3 मृत्यूंना जबाबदार कोण? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.